पुणे शहरात भरदिवसा घडलेल्या एका भयानक घटनेने खळबळ उडाली आहे। बाजीराव रोड परिसरात 17 वर्षीय युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून हत्या केली, तर त्याचा मित्र गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेतोय। ही धक्कादायक घटना घडली आहे महाराणा प्रताप उद्यानासमोर बाजीराव रोडवर। मृत युवकाचं नाव आहे मयंक सोमनाथ खरारे, वय 17 वर्षे, तर त्याचा मित्र अभिजित संतोष इंगळे, वय 16 वर्ष, सध्या ससून रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार घेतोय। मिळालेल्या माहितीनुसार दोघे मित्र रस्त्यावर उभे असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात मयंकचा जागीच मृत्यू झाला, तर अभिजित गंभीर जखमी झालाय। भरदिवसा असा हल्ला घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। सध्या हल्लेखोर फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। हल्ल्याचं नेमकं कारण काय होतं, ही वैराची पार्श्वभूमी आहे का, याबाबत तपास सुरू आहे। आज या बाजीराव रस्त्यावर ही जी गुन्ह्याची इन्सिडेंट आम्हाला रिपोर्ट झालेली आहे, त्याच्यामध्ये एक माणूस मयत झालेला आहे। कळतं आहे की 17-18 वर्षाचा जो इसम होता त्याला त्याच्या जुन्या वादापासून हा गुन्हा घडलेला आहे। जे आरोपी आहे त्या आरोपींना अटक करण्यासाठी आम्ही टीम पाठवलेले आहे। जलद गतीमध्ये आम्ही फॉरेन्सिक व्हेकल वगैरे बोललेली आहे, त्यांचा तपास सुरू आहे। नंतर टेक्निकल तपास पण सुरू आहे, फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे। पूर्ण फास्ट अशा रीत्याने काम सुरू आहे। लवकरात लवकर आपल्याला कळेल की हा वाद का झाला होता, कशामुळे झाला होता आणि पुढचा तपास आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल। त्यामध्ये आता मृत्यू झाला, त्यासोबत आणखी कोण होतं? त्यासोबत त्याचा एक परिचयमधला होता, त्याला पण एक छोटंसं इंजुरी झालेली आहे। ती इंजुरी एवढी डीप नसून वरच्या लेवलची आहे। हे काय पूर्वविवादातून घडलं आहे का सर? जे या पूर्ववादामध्ये घडलेला हा गुन्हा आहे। या गुन्ह्यामध्ये असं स्ट्रीट क्राईमचा काही प्रकार नाही आहे। हा वाद कशामुळे घडला, यांचा काय वाद झाला होता आणि वाद इथपर्यंत कसं काय आला, त्याच्यावर पुढील तपास अजून चालू आहे। फिक्स फिगर आपण तेव्हा सांगू शकतो जेव्हा तपास पूर्ण करेल। किती पथके तैनात केली आहेत यासाठी 5 ते 6 वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत। जसं मी तुम्हाला सांगितलं, फॉरेन्सिक पथक आहे, तपासाचं टेक्निकल पथक आहे, नंतर आरोपी शोधण्यासाठी 3 वेगवेगळे पथकं आम्ही ठिकाणी पाठवलेले आहेत। अशा प्रकारे सगळी टीम पाठवली।